कबीर महाराजांकडे एक साधक आला, तरुण साधक. त्यावेळेला कबीर महाराज आपल्या अंगणातल्या बागेमध्ये काही रोप लावण्याचं काम करत होते. काही झाडाची रोपं त्यांनी आणलेली होती आणि बागेमध्ये ती रोपं लावायचं काम चालू होतं. मग त्याच्याकरता जागा बदलाव्या लागतात, या कुंडीतलं त्या कुंडीत, ह्याच्यात नवीन त्याच्यात ते चालू होतं. ते काम त्यांचं चालू असताना हा तरुण तिथे गेला आणि त्यांनी कबीर महाराजांना विचारलं की कबीर महाराज, परमार्थ परमार्थ क्या चीज आहे? परमार्थ परमार्थ म्हणजे काय आहे सांगा मला जरा समजावून. मला करायचा आहे परमार्थ, पण मला त्याचा अर्थ कळत नाही. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? कबीर महाराज काही बोलले नाही, दुर्लक्ष केलं. रोप लावणं चालू होतं. या कुंडीतलं काढ, त्या कुंडीमध्ये लाव, त्या कुंडीतलं काढ, तिथं लाव, ते मोठ्या कुंडीत लाव, वगैरे वगैरे त्यांचं सगळं चालू होतं. ती रोपं आणलेली लावलेली ती काढणं, इतरत्र ठिकाणी लावणं चालू. त्यांनी काही लक्ष दिलं. त्याला वाटलं यांना ऐकू गेलं, म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं, कबीर महाराज, अहो परमार्थ म्हणजे काय सांगा ना मला. तरी त्यांनी लक्ष दिलं. त्याला वाटलं कदाचित म्हातारे झालेत, ऐकू येत नसेल. जवळ गेला, हात लावून त्यांचं लक्ष आकर्षित केलं आणि त्यांना विचारलं, मी तुम्हाला विचारतोय परमार्थ म्हणजे काय? तरी त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांचं काम चालूच होतं. शेवटी त्यालाही राग आला. अरे आम्ही काही साधक आहोत, त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहोत, यांनी मार्गदर्शन करायचं सोडून दिलं, दुर्लक्ष करतात. केवढा अपमान साधक दशेत, केवढा अपमान. मग काही नाही, हे काही बरोबर नाही, म्हणून त्यांना असं उभं केलं आणि त्यांना हलवून विचारलं, मगापासून मी तुम्हाला विचारतोय परमार्थ परमार्थ काय आहे? तेव्हा त्यांना कबीर महाराज बोलले, वेड्या, मगापासून मी तुला तेच सांगतोय. अरे काही बोललाच नाही तुम्ही. परमार्थ क्या चीज है? त्यांनी सांगितलं, अरे मूर्ख, इधर से उखाड़ना उधर लगाना, इसी का नाम परमार्थ है.